नमस्कार, आरवी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता 4 दिवसावर आली आहे होळी आणि होळी म्हटलं की सगळ्यांना आठवते ती पुरणपोळी. तर आज मी तुम्हाला पुरणपोळीचे 1 नाही 2 नाही तर 24 फ्लेवर्स दाखवणार आहे आणि हे फ्लेवर्स कुठे मिळतात ते सुद्धा सांगणार आहे. बरेच लोक होळीला घरी पुरणपोळी करतात, पण काही ज्यांना जमत नाही किंवा वेळ नसतो ते बाहेरून पुरणपोळी आणण्याला सुद्धा प्राधान्य देतात. हे दुकान कल्याण वेस्टला वायलेनगर बसस्टॉपजवळ आहे. स्टेशनवरून 20 रुपये शेअर रिक्षाने इथे तुम्ही येऊ शकता आणि या दुकानाचं नाव आहे पुरणपोळी घर. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि यांच्याकडे कोणत्या कोणत्या फ्लेवर्सच्या पुरणपोळी मिळतात ते बघूया. हे शॉप आहे, किती बनवली? 18 महिने. आणखी कुठे ब्रांचेस ह्याच्या शाखा? आपल्या ठाण्याला आहे, ठाण्याला आहे, कांदिवलीला, वाशीला, पुण्याला 2 डोंबिवलीला आहे का? येणार आहे. अच्छा. तर यांच्याकडे पुरणपोळीसोबतच हे फरसाणचे सुद्धा खूप प्रकार आहेत. चकली आहे, चिवडा आहे, हे सगळे कुरकुरे आहेत, तळलेले पदार्थ, चकल्या आहेत. इथे बघा, हे लाडू आहेत, डिंकाचे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत, बर्फी आहे, हे खारे शेंगदाणे आहेत, तूप आहे, हे तूपसुद्धा ह्यांच्याच ब्रँडचं आहे. पुरणपोळीसोबतच तुम्ही हे फरसाणाचे पदार्थसुद्धा नेऊ शकता. आता इथे हा छोटा मुलगा पुरणपोळी खात होता, त्याला विचारते मी कशी आहे. यांच्याकडे मोदकसुद्धा आहेत. छोटा मोदक 30 रुपये, मोठा 35 रुपये. संकष्टी चतुर्थीला, गणेश चतुर्थीला तुम्ही इथून मोदकसुद्धा ऑर्डर करू शकता. बघा किती सुंदर मोदक बनवलेत त्यांनी. बाकीसुद्धा बरेच प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे. हे पापड आहेत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, तळण्यासाठी चकल्या आहेत, खाकरा आहे, हे पालक पापड आहेत. इथे चटण्यासुद्धा आहेत. हे बघा किती प्रकार आहेत नाश्त्याचे. गार्लिक चटणी आहे, वांगी भात चटणी आहे. चटण्यांमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. इथे लहान मुलांसाठी कुरकुरे आयटमसुद्धा आहेत. इथे लोणची आहेत सगळी वेगवेगळ्या प्रकारची. आंबा मिक्स लोणचं, हे सुद्धा यांचेच प्रोडक्ट्स आहेत. हे बघा, हे डिंकाचे लाडू आहेत. लाडूमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. हे मैसूर पाक आहे, मैसूर पाकसुद्धा खूप छान आहे. हा मैसूर पाक आहे. शिवाय यांचं तूपसुद्धा आहे, म्हणजे याच ब्रँडचं हे तूप आहे. मखाना आहे, या तुपाच्या बरण्या आहेत. हे लहान मुलांसाठी कुरकुरे आयटम आहेत, चकल्या आहेत, वेफर्स आहेत. खूप प्रोडक्ट्स आहेत त्यांचे.
आता कल्याणसारखे डोंबिवलीला सुद्धा यांची शाखा येणार आहे. चला आपण आता किचनमध्ये पुरणपोळ्या कशा बनवतात, कोणकोणत्या फ्लेवरच्या आणि त्या कशा बनतात हे बघणार आहोत. हे बघा, हे यांचं किचन आहे. हा तवा आहे मोठाच्या मोठा. उड्या नारळाची करंजी. उड्या नारळाची करंजी आहे. कशी आहे ही सर? 25 रुपये पीस आहे. 25 रुपये. एक करंजी 25 रुपये. मधुर वडा होता, डाळ वड्यासारखं असतं. डाळ वडा, कांदा वगैरे भाजून. पुरणपोळी पण कोणकोणते आहेत पुरणपोळीमध्ये? अच्छा. या एवढ्या फ्लेवर्सच्या पुरणपोळ्या इथे मिळतात आणि जॅकफ्रूट फ्लेवरची पुरणपोळीसुद्धा आता येणार आहे, कारण आता फणसाचा सीझन आलेला आहे. आता पुरणपोळी कशी बनवली जाते. हा कोणता फ्लेवर आहे मॅडम? हा फ्लेवर कोणता? डाळ. म्हणजे साधा फ्लेवर, नॉर्मल. हां, रेग्युलर फ्लेवर. हे पाणी आहे का? ऑइलमध्ये. हे जे आपण बनवतो हे रव्यामध्ये आहे. हां. 90% रवा असतं, हां. 10% मैदा. मैदा नुसतं एक आपला मॉइश्चर ते पकडायसाठी, त्याच्यासाठी मिक्स करतो. हे रवा जास्त असतो, मैदा कमी आहे. हे जे कणिक आपण यूज केलेलं ते रव्यामध्ये आहे. अच्छा. हे रव्यामध्ये जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यासाठी ते हेल्दी थोडं आहे. हां. आणि हे जर तुम्ही बाहेर पण कुठं घेऊन गेला तर जर तुम्ही ठेवून ते खाऊ शकता. ठेवून खाल्लं म्हणजे तुम्ही इथून बाहेर तर मोस्टली जातात. हां. नुसतं खाताना तुम्हाला गरम केलं की ऑटोमॅटिक ते गरम सॉफ्ट होईल. याची शेल्फ लाईफ आहे. डाळीचे जे आहे ते 5 ते 6 दिवसपर्यंत तुम्ही असे ठेवून खाऊ. 5 ते 6 दिवस पोळ्या टिकतात. बाकी खोवा, बदाम, जॅकफ्रूट कसं आहे, सीजनल आहे. जॅकफ्रूट फ्लेवरसुद्धा आहे सीजनल, म्हणजे ते सीझन असेल तेव्हा. त्याची जे व्हरायटीज आहेत त्याचे जे शेल्फ लाईफ आहे 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस. वाटीमध्ये पुरण भरलं त्यांनी. हे तेल आहे, तेलामध्ये हे पोळे बनवून ठेवले. बघा, पूर्ण हातानेच ते थापतात. तेलामध्ये एकदा ते हाताने स्प्रेड करून घेणार, नंतर प्रेस करून त्याला आणायला लागतं. यामध्ये 80% रवा आहे आणि 20%च मैदा आहे. पण मैदा कमी आहे तरी ते स्प्रेड सेफ आहे. पण मैदा हा आरोग्यासाठी तितका चांगला नसतो. यामध्ये मैदा खूप कमी असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा खायला सेफ आहे. क्रिस्पी असते. हा चॉकलेट फ्लेवर आहे ना, ब्लॅक. केवढा मोठा तवा आहे त्यांचा. ॲट ए टाईम किती पुरणपोळ्या भाजल्या जात असतील.
पुरणपोळी कशी बनती आहे ते बघा. किचनमध्ये सुद्धा स्वच्छता खूप मेंटेन केली आहे त्यांनी. 24 प्रकारच्या पुरणपोळ्या इथे बनतात. जशी ऑर्डर असेल कस्टमरची तसं ते बनवून देतात. आत्ता त्यांनी 3 फ्लेवर बनवले. हा चॉकलेट फ्लेवर बघा. तीन पुरणपोळ्या त्यांनी बनवून दाखवल्या. हे असं यांचं किचन आहे. जशी ऑर्डर येईल तसं ते पुरणपोळ्या बनवतात. ठीक आहे, थँक्यू, तुम्ही वेळ दिलात. पुरणपोळी घरचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पुरणपोळीचा आस्वाद घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.